तर कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी आरटीओ पथकाकडून बसची तपासणी करण्यात आली आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। काल कुर्ल्यामध्ये भीषण अपघात झालेला होता। अपघातानंतर आतापर्यंत 7 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे व 30 ते 35 ज्या कार आहेत त्यांना देखील या बसने टक्कर दिलेली आहे। आपण सध्या घटनास्थळी होतो व त्यानंतर ती बस आहे ती बस रेस्क्यू करून सध्या कुर्ला बस डेपो या आगारात आणलेले आहे। आपण सध्या कुर्ला बस डेपो आगारात आहोत। आपण पाहू शकतो की सध्या आरटीओचं पथक देखील या ठिकाणी सध्या आलेलं आहे। ते देखील गाडीचा इन्व्हेस्टिगेशन करत आहे व त्यांच्यासोबत पोलीस पथक देखील आलं होतं। मात्र काही वेळापूर्वी आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य जी दाखवली होती त्यामध्ये देखील पोलिसांचं व तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांचं जे पथक असतं ते पथक देखील या ठिकाणी आलं होतं। आता मात्र आरटीओचे जे अधिकारी आहेत त्या बसची ते आता सध्या पाहणी करत आहे। असं देखील म्हटलं जात होतं की अधिक वेगाने ही जी बस आहे ती बस धावत होती, त्यानुसार हा अपघात झाला होता। मात्र ही बस नेमकी धावत होती का व तिचा ब्रेक निकामी झालता का, ज्या त्रुटी आहेत त्या सध्या आता आरटीओ पोलीस त्याचं व्हेरिफिकेशन करत आहे व आपण पाहू शकतो की बेस्टचं जे तज्ज्ञ पथक आहे ते देखील सध्या घटनास्थळी आलेलं आहे। त्यामुळे जो वेग आहे तो वेग आता तपासायला मोठ्या प्रमाणात आलेला आहे। नेमकं कुठल्या कारणामुळे या बसचा अपघात झालेला आहे ते काही वेळातच आपल्याला स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन जितेंद्रसह मी रवी कराड, TV9 मराठी, कुर्ला, मुंबई।